स्पीड बघा, टाच पुढे ढकलण्याचा स्पीड पहा. लवचिकतेला कुठेच लिमिट नसते. म्हणजे आपल्याला वाटेल की मला इतका फॉरवर्ड बेंड जमला तरच पश्चिमोत्तानासन आहे, तर ते पूर्णपणे चूक. कारण हा फॉरवर्ड बेंड याही पेक्षा पुढे माणूस जाऊ शकतो, इथपर्यंत तो जाऊ शकतो. फॉरवर्ड बेंड हा आपला इथपर्यंतही जाऊ शकतो. आपला जर पाय आता इथे येतो तर याचा अर्थ असा नाही की तुमची फ्लेक्झिबिलिटी कमी आहे. तुम्हाला जितका ताण इथे आवश्यक आहे तितका ताण तुम्हाला मिळतोय. तुम्हाला जॉईंट्स मधून मोकळं होता येत आहे, तुमचे स्नायू मोकळे होत आहेत. जेव्हा आपण फॉरवर्ड बेंड करतो, कुठलाही एक ताण जोरकस लावून करत असतो, तेव्हा आपले सगळे मसल्स कॉन्ट्रॅक्ट होत असतात. ही चुकीची पद्धत काय? कारण आपले जेव्हा कुठलेही स्नायू ताणले जात असतात तेव्हा त्याचे सगळे सिग्नल्स आहेत ते आपल्या स्पायनल कॉर्ड पर्यंत पोहोचतात आणि स्पायनल कॉर्ड पासून एक रिफ्लेक्ट येतो. तो रिफ्लेक्ट असा असतो की कुठलाही ताण जर आपल्याकडून जास्त प्रमाणात होतोय तर तो ताण जास्त होऊन तो मसल टेअर होऊ नये, तो फाटू नये, याकरिता तो ताण कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी हे रिफ्लेक्ट आपल्या स्पायनल कॉर्ड पासून येत असतात आणि आपल्या मसल्स वरती एक स्पिंडल रेसिप्टर्स असतात. त्या रेसिप्टर्सना परत सिग्नल येतात की हा ताण जर जास्त झाला तर हा स्नायू फाटला जाईल, हा ताणला जाईल, त्यामुळे इथल्या इथे तो स्ट्रेच थांबवा. असे रेसिप्टर्स आपल्या स्नायूला सिग्नल पाठवतात आणि मग आपण जर इथपर्यंत जाऊ शकतो, ही आपली फ्लेक्झिबिलिटी आहे, तर आपण इथेच अडकतो, आपण इथे थांबतो. आणि याचं कारण हे आहे की आपण फास्ट केल्यामुळे, कुतून किंवा जोर लावून केल्यामुळे आपले इथले मांड्यांचे स्नायू, पाठीचे स्नायू, पोटाचे स्नायू हे एकाच वेळेस कॉन्ट्रॅक्ट होतात. आता तुम्ही माझ्यासोबत एक प्रयोग करून बघा. तुम्ही सरळ बसा, दोन्ही हातांनी पायांना पकडा. हाच स्ट्रेच आपण परत करूया, पण इथे श्वासावरती लक्ष देऊन करूया. स्नायूंना ताणणं हे अत्यंत सुरक्षित आहे. असे सिग्नल्स आपल्या मेंदूपर्यंत जेव्हा पोहोचतात तेव्हा मेंदूकडून मसल्स कॉन्ट्रॅक्ट करण्याचे रिफ्लेक्ट येत नाही. आता मी कॉन्ट्रॅक्ट झालेल्या स्नायूंना हळूहळू विश्रांती दिली आहे, हळूहळू रिलॅक्सेशन दिलंय. हे पाठीचे मसल्स, पोटाचे मसल्स कुठेच कॉन्ट्रॅक्ट होऊ दिले नाही. तुम्ही स्पीड पाहताय का? वरून खाली मी जेव्हा जाते तेव्हाचा हा माझा जो स्पीड आहे तो इतका स्लो आहे की यामध्ये मी संपूर्ण शरीराला चांगलं ताणू शकते. हा स्ट्रेच आपण उत्तानासनात देतोय. हाताने आपण आपल्या पोटऱ्यांना पकडलंय, हळूहळू आपण मान आतमध्ये घेतो. इथे सुद्धा जर पोटाचे स्नायू आणि पायांच्या स्नायूंना आपण घट्ट धरून ठेवलं तर मात्र आपण इथेच अडकणार. आणि हेच तुम्ही अगदी आरामात गेलात, श्वासावरती लक्ष ठेवून एक्झेलेशन करताना जर स्ट्रेच केलं तर तो तुम्ही चांगला करणार. आपले रिफ्लेक्ट इतके फास्ट असतात ना, एखादी मच्छर बसली हातावरती तर आपण काय करतो, लगेच ती हटवतो. हा स्पीड आहे, हा आपल्या ज्ञानेंद्रियाचा आपल्या मेंदूपर्यंत पोहोचवण्याचा स्पीड आहे. पण हा मेंदूपर्यंत पोहोचत असतो जो मनापर्यंत हा योगासनांचा ताण पोहोचला पाहिजे. आणि म्हणून हे एक योगिक सायन्स आहे असं आपण म्हणू शकतो. असाच योगासनांचा परिणाम शरीरावरती आणि मनावरती होत असतो. आणि म्हणून योगासन ही शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास करण्यासाठी आहेत असं आपण म्हणतो. स्ट्रेचेस आपल्याला काय शिकवतात, तर आपल्याला हे स्ट्रेचेस कुठे थांबायचं हे शिकवतात. हा ताण किती घ्यायचा, मी कुठून अडकले, माझं शरीर कुठे जखडलेलं आहे हे आपल्याला सांगतात, हे आपल्याला शिकवतात. एखादा ताण एक दिवस आपला कमी आहे आणि दुसऱ्या दिवशी तो जरासा वाढलाय, तिसऱ्या दिवशी अजूनच प्रगती झाली आणि एक आठवड्यानंतर मात्र छान करू शकतात. याच्यातूनच आपल्याला समजतं आपल्या शरीराचं सामर्थ्य किती. हे स्ट्रेचेस आपल्याला आपलं सामर्थ्य दाखवतात. इथून आपल्याला तो ताण चांगला देता येणार नाही. हा जो फाईन स्ट्रेच आहे तो फाईन स्ट्रेच येण्यासाठी पहिले पाय सरळ करा, कॉन्ट्रॅक्ट झालेल्या स्नायूंना मात्र पहिले रिलॅक्स करा. संपूर्ण लक्ष पहिले श्वासावरती ठेवा. तुम्हाला श्वास खूप सहाय्य करेल मनाला आणि शरीराला एकत्र बांधून ठेवण्यासाठी. आणि मग हळूहळू खेचा, इतकं हळू खेचा. माझे हातांचे कोपरे
ज्या स्पीडने वागतायत त्यावरूनच तुम्हाला समजत असेल की माझा पायाला ताणण्याचं स्पीड किती कमी आहे. इथेच हा पाय आपण आडवा घेऊया आणि हा ताण घेऊया. अनेक ठिकाणी हे आपले इमोशन्स साठवून राहिलेले असतात. ही जखडण जेव्हा जाते आणि शरीर खरंच लवचिक होतं तेव्हा त्या लवचिकतेमधून आपल्या मनालाही ही लवचिकता मिळते आणि अनेक त्रास तणाव यातून आपल्याला मुक्त होता येतं. अनेक इमोशन्स वरती आपल्याला ताबा मिळवता येतो. आता मी काफला माझ्या जास्तीत जास्त ताणलेलं आहे. इथे एक पाय आपण सरळ ताणत जाऊयात वरती. विश्रांती घ्या. योगात योग प्रवर्तते म्हणजे योगानेच योग घडून येत असतो. तर हा योग घडून येण्यासाठी खरंच वेळ लागतो, एक टाइम लागतो आणि तेवढा टाइम या स्ट्रेचला दिला पाहिजे. कमीत कमी 1.5 ते 2 मिनिट तरी आपण एखादा ताण सलग घेत राहायला पाहिजे. आता हा तिथे सहज सोडून दिलाय. माझ्या साईड्सने मी खूप चांगला ताण घेते. हाच स्ट्रेच मी छातीच्या दिशेने पाय खेचताना मला वेगळा येतोय. म्हणजे स्ट्रेचिंग मध्ये इतकं शिकण्यासारखं आहे. तुम्ही थोड्याशा लेवल्स कमी जास्त केल्या की मग तुम्हाला हा स्ट्रेच वेगळा येणार. आता मी हाच परत पोटाच्याच दिशेने घेते असं. म्हणजे आधी आपण डोक्याकडे घेतला, त्यानंतर छातीकडे घेतला, त्यानंतर पोटाकडे घेतला. असेच अनेक स्ट्रेचेस आहेत जे आपण पुढे सुद्धा वारंवार पाहणार आहोत. स्ट्रेचिंग करताना श्वासावरती लक्ष असणं किती महत्वाचं आहे. तुमचा श्वास आणि तुमचा स्ट्रेच हा एकत्र जायला पाहिजे आणि हा जेव्हा एकत्र जातो तेव्हा श्वासातही काही डिस्टर्बन्स नसतात आणि मनातही एकही विचार येत नाही. तुम्ही जेव्हा श्वासावर आणि ताणावरती संपूर्ण लक्ष केंद्रित करता तेव्हा मनामध्ये असणारे कितीतरी विचार हे कमी होतात. विचारांची संख्या कमी झाल्यामुळे आपल्यामध्ये क्लॅरिटी येते. आपल्या मेंदूपर्यंत रक्ताभिसरण चांगलं होतं. आपल्या शरीरातल्या प्रत्येक भागापर्यंत रक्ताभिसरण चांगलं होतं. त्यामुळे अनेक रोग तर आपल्यापासून दूर राहतातच, पण एक शारीरिक आणि मानसिक स्थिरता आपल्याला स्टॅटिक स्ट्रेचेस देत असतात. तसंच डायनामिक स्ट्रेचेसही आपल्या शरीरासाठी भरपूर फायदेशीर ठरत असतात. तर तुम्हा सर्वांनाच स्ट्रेचिंगचा नक्की उपयोग होईल. तुम्ही सर्वांनी दररोज स्ट्रेचिंग करा आणि आपल्या शरीरावरती लक्ष ठेवून, श्वासावरती लक्ष ठेवून जेव्हा करायला लागाल तेव्हा तुम्हाला ही स्ट्रेचिंग मार्गदर्शन करत जाईल. एक तर्कशास्त्राने मांडलेला सिद्धांत आहे शतपत्र भेद न्याय, की जसं एक कमळ असतं, त्या कमळाच्या 100 पाकळ्या असतात, पण सूर्यकिरण अगदी सूक्ष्मपणे अचूक पद्धतीने त्या कमळाच्या सर्व पाकळ्यांना भेदून त्या आतमध्ये शिरतं. तसं या शरीरातल्या सर्व स्नायू आहेत किंवा शरीरातले अनेक अवयव आहेत, या सर्व पाकळ्या आहेत आणि आपण हा जो स्ट्रेच आहे, हा स्ट्रेच म्हणजे सूक्ष्म किरण, आपण हा स्ट्रेच थेट आत्म्यापर्यंत पोहोचवू शकतो, थेट मनापर्यंत पोहोचवू शकतो. अशा शरीरातल्या सर्व स्नायूंना मोकळं करा, संपूर्ण शरीराला मोकळं करा. स्ट्रेचिंग ही आपल्याला स्थिरता देईल, स्ट्रेचिंग आपल्याला मानसिक शांती देईल आणि शारीरिक आरोग्य देईल.